नमस्कार, मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी. बोलतो तुमच्या मनातले बोल. आपण सगळ्यात जास्त कुणावर प्रेम करतो? आई वडील, भाऊ बहीण, बायको, मुलं, मित्र. त्या व्यक्तींना दुखवायला आपली तयारी नसती, त्या व्यक्तींचं म्हणणं पडू द्यायची आपली तयारी नसती. आपल्याला वाटत असतं यांना कायम खुश ठेवावं. कुणीही असतील ती लोक, यांना कायम खुश ठेवावं आणि त्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार असतो. या सगळ्या धबडग्यात, या सगळ्या धावपळीत जर कुणाकडे दुर्लक्ष होत असेल तर ते होतं आपल्याकडं, स्वतःकडं. त्यामुळं आपल्याला आपल्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण असं असतं ना की गाडी जेव्हा चालत असते ती गाडी बाकी सगळ्यांना घेऊन जाते, पण गाडीचा जो ड्रायव्हर असतो ना, तो ड्रायव्हर जर त्याला काही होत असेल, त्याचा काही प्रॉब्लेम असेल, तर कुणीच प्रवासी सुखात राहू शकणार नाही, सुखरूप राहू शकणार नाही. त्यामुळे गाडीच्या ड्रायव्हरची ही जबाबदारी असते की त्यानं स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. तो आनंदी असेल तर सगळे आनंदी असतात. बाबा तुला चहा पाहिजे का? थांबूया, काय हरकत नाही, चहा पी. तुला झोप येते का? 5 मिनिटं साईडला थांब आणि झोप, आपण म्हणतो ना गाडीतनं जाताना. कारण आपल्याला माहिती असतं की हा बाबाजी व्यवस्थित असेल तर सगळे व्यवस्थित. त्याच पद्धतीनं आपण जर व्यवस्थित असू तर बाकी सगळे, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांच्यासाठी झगडतो, ज्यांच्यासाठी धावपळ करतो, ती लोक व्यवस्थित असतील. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं, माझ्यावर प्रेम करणं हे फार, माझ्यावर म्हणजे स्वतःवर प्रेम करणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. ते कसं करायचं त्याच गोष्टी आपण आज व्हिडिओमध्ये बघूया. या व्हिडिओचा विषय आहे की तुम्ही स्वतःवर प्रेम करत राहायला पाहिजे, स्वतःची काळजी घेत राहायला पाहिजे. कारण ती गरजेची अशासाठी आहे की तुम्ही जर व्यवस्थित नसाल तर बाकी कोणीच व्यवस्थित नसणार. पण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा आहे का? कारण आपल्याला सतत वाटत असतं सेल्फलेस. आपण आपल्यापेक्षा इतरांचा विचार करायला पाहिजे, इतरांच्या सुखदुःखाचा विचार करायला पाहिजे, त्यांना दुःख येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे. कुठली गैर नाही आहे भावना याच्यामध्ये, एकदम चांगली उदात्त भावना आहे. पण ते करण्यासाठी आपण व्यवस्थित असू तर सगळे व्यवस्थित असतील, म्हणून आपण आपल्यावर प्रेम करायला पाहिजे. त्यामुळं आपल्यावर प्रेम करणं, आपली काळजी करणं, स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा, ही गोष्ट मनातनं काढून टाका पहिल्यांदा. कारण हा जर गैरसमज घेऊन आपण हा व्हिडिओ बघायला चालू केला तर असं होईल की हे सगळं तू सांगतोस ठीक आहे, पण तरी सुद्धा मी जर माझा विचार करत राहिलो किंवा राहिले तर मी स्वार्थी होईल. माझी आई आयुष्यभर याच भावनेत राहिली की तिनं कधीही स्वतःचा विचार केला नाही. कायम माझी आई दुसऱ्यांचा विचार करत राहिली. मी जर हे केलं तर माझ्या नवऱ्याला काय वाटेल? राग येईल का त्यांना? चिडतील का ते? मी आज अमुक एक भाजी केली तर ती भाजी त्यांना आवडणार नाही. मी आज अमुक एक भाजी केली तर ती अमोलला आवडणार नाही. मग अमोलला मी वेगळं काय करू का तेच देऊ? मी शाळेत शिकवायची ती, तर मी शाळेत आज सांगितलं की मला आज हे एक्स्ट्राचं काम नका देऊ, मला आज नाही सहन होणार आहे. तर नाही, मग ते चिडतील. ते नाही म्हटलं तर कसं नाही म्हणायचं? तर प्रत्येक वेळी ती याच भावनेनं काम करत राहिली. प्रत्येक वेळी ती हा विचार करत राहिली की दुसरे आपल्याला काय म्हणतील, आपण एखाद्या गोष्टीत चुकलो तर आपल्याला काय म्हणतील दुसरे, आपल्या कुटुंबाला काय म्हणतील. तिला प्रत्येक वेळी ती भावना मनात राहिली. तिनं कधीही कुणालाही दुखवलं नाही, कारण तो तिचा स्वभाव नव्हता. तिला सतत ती भीती वाटत राहिली आणि त्या भीतीतून पुढे जाऊन तिला काही मानसिक विकारांना सामोरं जावं लागलं. दुर्दैवानं ती तेच सगळं घेऊन गेली. पण जातानाही तिच्या मनात तोच विचार होता की मला हॉस्पिटलमध्ये आहे, मी हॉस्पिटलाइज्ड आहे, याचा खर्च बिर्च सगळं कसं काय, एवढं मायामुळे एवढा खर्च होतोय. सगळं मान्य आहे की ही भावना उदात्त आहे. मी आजही म्हणतो की माझ्या आईसारखं मी तरी पाहिलं नाही कोणी इतकं सेल्फलेस असणार आहे. पण दॅट डझंट मीन दॅट शी वॉज राईट. कारण तिला जो त्रास झालाय ना, तिचा सतत जो कोडमारा झालाय तो मी बघितला जवळून. त्यामुळं मी हे वेळोवेळी लोकांना सांगतो की बॉस, सगळं मान्य आहे की तुम्ही जे करताय ना ते भारी आहे, तुम्ही कायम दुसऱ्यांचा विचार करता, पण तरी सुद्धा तुम्ही तुमचा विचार करत राहणं गरजेचं आहे. कारण तुमचा विचार केलात तुम्ही तरच तुम्ही एबल राहू शकता दुसऱ्यांचा विचार करण्यासाठी. माझी आई कदाचित अजून काही वर्ष जगू शकली असती, पण तिच्या या स्वभावानं तिचं जास्त नुकसान केलं. सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं केलं तर तिचं केलं. ओके, सो कमिंग बॅक टू दिस टॉपिक की सेल्फ केअर, सेल्फ लव्ह, आपली आपण काळजी घ्यायला पाहिजे, आपलं आपण प्रेम करायला पाहिजे. तर यासाठी
फार वेगळं काय करायला लागत नाही. ज्या गोष्टी आपण अदरवाईज करत असतो त्याच गोष्टींमध्ये थोडेफार रुटीनमध्ये बदल करून आपण आपल्यासाठी वेळ काढणं, आपल्यासाठी काही चांगल्या गोष्टी करणं हे गरजेचं आहे. आणि आपल्या मनाला शरीराला सुदृढ ठेवणं. त्याच्यामुळे मनाला शरीराला सुदृढ ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मन हे शांत हवं. आपलं मन हे घाबरट नको, आपल्या मनाला कुठल्या गोष्टींची भीती वाटायला नको, आपल्या मनाला कुठल्या गोष्टींचा त्रास व्हायला नको. मग ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टी आपण शक्यतो लांब ठेवायच्या. जसं जमीन तापलेली आहे, आपल्याला त्या जमिनीवर पाय ठेवत नाही तर आपण काय करतो, आपण चप्पल घालतो आणि पाय ठेवतो. आपण अख्खी जमीन थंड करतो का? नाही करत. आपण चप्पल घालून त्या जमिनीवर पाय ठेवतो, आपल्यापुरतं जमीन थंड झाली, आपल्याला ते पाय भाजत नाहीत आपले. सेम पाऊस पडत असेल तर आपण छत्री घेतो, रेनकोट घेतो, आपल्यापुरतं करतो. आपण काय अख्ख्या जगावर पांघरून घालत नाही. एक्झॅक्टली तीच गोष्ट आपल्याला करायची. आपण जर छत्री घेतली, रेनकोट घेतला, आपण भिजलो नाही तर आपण आजारी पडणार नाही. आपण आजारी नाही पडलो तर आपल्या कुटुंबासाठी आपण अवेलेबल राहू. इतक्या छोट्या गोष्टी आहेत. हीच रुटीनमध्ये आपल्याला बदल करायचे. त्यासाठी मनाला त्रास देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्यापासून शक्यतो लांब राहायचं. म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी जे सोशल मीडियावर हेट्रेड स्पीचेस येतात, ग्रुप्सवर एक येतात की आता जे काही तुमचा धर्म आहे हा धर्म तुमचा धोक्यात आहे, तुम्ही अमुक एका अशा व्यक्तींपासून सावधान राहा, हे करा. माझ्या शाळेच्या ग्रुपवर यायचे, मी त्यांना म्हणायचो अरे आपण शाळेत तेव्हापासून आहे जेव्हापासून आपल्याला धर्म पण माहित नसायचा, आपण एकमेकांना काही बोलायचो. आणि आता जाऊन एकमेकांबरोबर कशाला भांडणं करायची? धर्म असेल, जात असेल, भांडणं करायची, एकमेकांना द्वेष करायची गरज काय आहे? तर ही कळत नाही त्यांना. त्यामुळे याच्यात सगळ्यात चांगलं हे की आपण त्यापासून बाजूला राहायचं. कारण लोकांना आपण शिकवू शकत नाही, लोकांना आपण हे सगळं समजावून सांगू शकत नाही, आपला आवाज तोकडा पडत असतो. त्यामुळं आपण याच्यापासून बाजूला राहायचं. सेम गोष्ट टीव्हीवरच्या बातम्या. माझी तुम्हाला विनंती आहे हात जोडून, जर टीव्हीवरच्या बातम्या बघत असाल ना प्लीज बघू नका. आणि त्यात ते डिस्कशन्स तर अजिबात बघू नका. पॅनल डिस्कशन्स असतात ना जिथे लोक फुल हाय पिच मध्ये बोंबलत असतात. सॉरी फॉर माय लँग्वेज, पण खरंच हे सगळं नका बघू. फार डिप्रेशन येते या गोष्टींनी. असं वाटायला लागतं की जग संपलं, आपला देश म्हणजे आता या देशाचं काय खरं नाही, आपल्या राज्याचं काय खरं नाही, आपल्या गावाचं खरं नाही, किंवा आपलंच काय खरं नाही. वेगवेगळे विचार यायला लागतात. मध्ये मी इतका डिप्रेस झालो होतो की मला असं खरंच वाटत होतं की आपण दुसऱ्या देशात जावं राहायला. सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत, कुठं प्रॉब्लेम्स नाहीत असं नाहीये. कमी जास्त प्रमाण असेल त्याचं, काही ठिकाणी सुबत्ता आहे, खाण्यापिण्याची भ्रांत कमी आहे आपल्यापेक्षा, पण तिथेही होमलेस लोक आहेत, तिथेही भिकारी आहेत, सगळीकडे सगळे लोक असतात. असं काही नसतं की कुठलाच देश प्रॉब्लेम शिवाय असतो. प्रॉब्लेम्स सगळीकडे असतात. फक्त आपण हे जे प्रॉब्लेम्स असे खूप अँप्लिफाय करून सांगत असतात ना त्यांच्यापासून लांब राहायचं. आपल्या मनाला सुरक्षित ठेवायचं, म्हणजे शांत झोप लागते रात्रीची. ते खूप गरजेची आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट असते, ती गोष्ट म्हणजे नाही न म्हणता येणं. नाही न म्हणता येण्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात की प्रत्येक गोष्टीला आपण हो हो म्हणत जातो. आपल्याला आधी विचारतात लोक, चॉईस विचारतात, आपण त्या चॉईसच्या वेळी सांगतो काही चालेल, काय प्रॉब्लेम नाही. नाही म्हणायची सवय नसण्यामुळं पुढे जाऊन काय होतं, लोक गृहीत धरायला लागतात की याला हे सगळं चालतं. आपण कुठेतरी हे सांगायला पाहिजे की हे मला नाही चालत, मला एवढीच गोष्ट चालते, याच्या पलीकडे नाही चालत. रात्री 8 पर्यंत मी बाहेर येऊ शकतो किंवा शकते, त्याच्यापेक्षा जास्त मी नाही येऊ शकत. माझं कित्येकदा असं होतं की मी लवकर झोपतो. मला विचारतात एवढं लवकर कोण झोपतं, सकाळी उठून काय करायचं असतं? असं मला जे करायचं असतं ते मी करतो, ते केल्यानंतर मला बरं वाटतं. त्यामुळं मी असं लोकांना सांगतो की म्हणजे मी अमुक वाजता झोपतो. आता गंमत अशी आहे की मी प्रत्येकाला कन्व्हिन्स करायला जात नाही, पण एका पॉइंटला कुठेतरी गरज पडते की बस रिस्पेक्ट माय डिसिजन, दिस इज माय डिसिजन की मला पहाटे लवकर उठायचं असतं आणि मला रात्री लवकर झोपायचं असतं. तर विनंती आहे की तुम्ही माझ्या या निर्णयाचा आदर करावा. सर तुम्हाला मी पाहिजे असेल तर मी एवढाच वेळ अवेलेबल आहे, याच्यापेक्षा जास्त वेळ नाहीये. माझे खूप मित्र आहेत जे याचा आदर करतात. ते म्हणतात की हो बाबा तुझं ते असतं, तू जा. तेच तर लागतं ना. मग उगाच त्याच्यावरनं चेष्टा करायची. जसं दारू पिण्याचं किंवा कुठल्याही व्यसनाचं जे होतं की लोक फोर्स करतात, एवढं काय तू नाही घेतलीस तर आपली दोस्ती संपली. अशी दोस्ती संपत नसती. दोस्ती किंवा कुठलंही नातं किंवा कुठल्याही गोष्ट अशा कुठल्या फालतू गोष्टीवर अवलंबून नसते. नाही तर नाही, आपला निर्णय आहे तो. आपल्या तत्वाच्या विरुद्ध नाही जायचंय आपल्याला. कधी आपण एखाद्या निर्णयाला मुरड घालू शकतो की ज्यांना काही फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्याला चहा घ्यायचा आहे का कॉफी, हे खूप क्षुल्लक गोष्ट असू शकते, किंवा काय खायचंय आत्ता ही खूप क्षुल्लक गोष्ट असू शकते.
प्रत्येक जणाला आपापलं जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या बाउंड्रीज सेट करता आल्या पाहिजेत, नाही म्हणता आलं पाहिजे. आणि नाही म्हणता आलं तर लोक त्याचा आदर करतात, नक्की करतात. आणि जे करत नाहीत ना ती लोकच नको आहेत आपल्याला. सिम्पल एज दॅट. बऱ्याचदा अजून एक महत्वाचं जे असतं याच्यामध्ये ते असतं की आपण ना भूतकाळात खूप रमत असतो किंवा भविष्य काळात खूप रमत असतो. आपण विचार करत असतो की ते तेव्हा तसं झालं ना, ते तसं झालं नसतं तर फार बरं झालं असतं, मी असं केलं असतं, किंवा मी तेव्हा तसं करायला नको पाहिजे होतं, मी त्याला तेव्हा तसं बोलायला नको पाहिजे होतं, मी तेव्हा त्याला तसं बोलायला पाहिजे होतं, मी त्यावेळी खडसावून सांगायला पाहिजे होतं, मी त्यावेळी ती गोष्ट करायला पाहिजे होती, मी अमुक एक करायला पाहिजे होतं. जर तरला काहीच अर्थ नाही ना, कारण ते होऊन गेलंय. तो भूतकाळ भूतकाळात आहे, त्याला तिथंच ठेवायला पाहिजे, कारण त्याचा आज तो इकडं आणून काहीच फायदा नाही त्याचा. सेम गोष्ट आहे उद्याची. मी 6 महिन्यानंतर माझे जे 6 पॅक्स असतील ना, असं करीन मी, तसं करीन. आत्ता नाहीये. आत्ता काय हातात आहे? ते 6 पॅक करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. रोज मला सातत्यानं ते करायचंय. त्यामुळे आत्ता माझ्या हातात जेवढं आहे तेवढंच मला करायचंय. सेम गोष्ट जर तर नाही करू शकत मी. भूतकाळ परत नाही आणू शकत. तो भूतकाळातच आहे. त्याचा त्रास फक्त होतो आज. त्यापेक्षा भूतकाळातल्या चुकांपासून शिकायचं आणि भूतकाळातल्या जे काय आपल्याला यश मिळालंय त्या यशाची पुनरावृत्ती करायची. मग आपला भविष्यकाळ खूप चांगला होतो. आणि त्यासाठी आपल्याला मिळालाय तो वर्तमान काळ. आणि त्याच्यात आपण आजचाच विचार करून, आत्ताचाच विचार करून राहायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला आपली जी केअर असते, आपल्याला जसं घडायचं असतं ना, ते आपण सुदृढ कणखर घडतो. आणि जेव्हा आपण कणखर असतो तेव्हा कुणी काहीही करू दे, आपण हलत नाही, आपण तुटत नाही. आणि आपल्याला मग ते डिप्रेशन येत नाही, नैराश्य येत नाही, काहीच गोष्टी होत नाही. कारण आपल्याला माहिती असतं की आपलं मन मजबूत आहे. या गोष्टी आहेत, या गोष्टी मला करायच्या आहेत, या गोष्टीतून मला आनंद मिळतो, तो आनंद मी मिळवतो किंवा मिळवते. मग मला गरज नाही की लोक काय म्हणतील, त्यांना एखादी गोष्ट माझ्यासाठी केली का नाही, कुणी काय, मला अपेक्षाच नाही. अपेक्षा नसल्या की अपेक्षाभंगाचं दुःख होत नाही. आपण खुश असतो, समाधानी असतो. त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. स्वतःवरची काळजी करणं म्हणजे स्वार्थीपणा, अप्पलपोटेपणा नाही. आपण आपली काळजी करणं म्हणजे इन अ वे आपल्या लोकांच्या, जवळच्या लोकांसाठीच करत असतो ही सगळ्या गोष्टी. कारण त्या जवळच्या लोकांसाठी आपण किती महत्वाचे आहे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे आपल्याला जे काय आपण करतोय ते त्यांच्यासाठी करतोय. त्यामुळे आपल्या निर्णयात त्यांनीही आपल्याला साथ द्यायला पाहिजे, हे त्यांना प्रेमानं रिक्वेस्ट करून, संवाद साधून सांगायला पाहिजे. आणि ते जर करत असतील तर सोन्याहून पिवळं, मग प्रॉब्लेम्सच नाहीत. त्यामुळे ही गोष्ट परत विचार करा आणि आजपासून स्वतःसाठी वेळ काढायला चालू करून. अजून एक गोष्ट आता सांगतो. मी मध्ये एक व्हिडिओ केला होता, त्या व्हिडिओच परत काही कंटेंट सांगतो की दिवसातले, आपण म्हणतो ना मला काय वेळ मिळत नाही स्वतःसाठी, तर दिवसातली 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं तुम्ही काढा आणि शांत बसा. त्या 5 मिनिटात तुम्ही तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐका. दीर्घ श्वसन करत शांतपणे गाणं ऐकायचं. 5 मिनिटं शांत, कानात इयरफोन्स लावायचे, गाणं ऐकायचं, दीर्घ श्वसन करत राहायचं. दुसरी गोष्ट, दिवसातली 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं एखादं पुस्तक वाचायचं. 10 मिनिटं बस, दॅट्स इट. तेवढं करून बघा. या 2 गोष्टी जर केल्या ना, तर तुम्ही तो फरक जो असेल तो मला तुम्ही सांगा कमेंट करून, काय फरक होतोय. ऑल द बेस्ट टू यू. आजपासून तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचे, स्वतःची काळजी घ्यायची. मी अमोल बक्षी रजा घेतो तुमची अमोल बोल मराठी या चॅनलवरून.